नमस्कार, मी डॉक्टर विकास कदम, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट, लाईफशेल हॉस्पिटल, नाशिक. आज आपण किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या एनर्जी सोर्सेस बद्दल बोलू. तर पहिला एनर्जी सोर्स आहे होल्मियम लेझर. तर हे होल्मियम लेझर मशीन आहे. याला हा कनेक्टेड फायबर आहे. याची साईज 365 मायक्रॉन इतकी सूक्ष्म आहे, आपल्या केसांसारखी साईज आहे. तर हे मशीन चालू केल्यानंतर ह्या फायबरमधनं होल्मियमची एनर्जी ह्या टिपमधनं खड्यापर्यंत पोहोचवली जाते. हा फायबर आपण सूक्ष्म दुर्बिणीद्वारे खड्यापर्यंत पोहोचवतो आणि ह्या फायबरद्वारे त्या खड्याचा अतिशय सूक्ष्म असा भुगा तयार होतो. हा भुगा साधारणतः 15 ते 20 दिवसात नॅचरली आपल्या लघवी वाटे शरीराच्या बाहेर टाकला जातो. ह्या पद्धतीमध्ये आपल्याला किडनीला कुठल्याही प्रकारचं छिद्र करायची गरज पडत नाही. आपण पेशंटला सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करू शकतो. किडनी स्टोनच्या उपचाराची दुसरी पद्धत म्हणजे लिथोट्रिप्सी, एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी, इन शॉर्ट ESWL. ह्या पद्धतीमध्ये आपण पेशंटला ह्या बेडवर झोपवतो. पेशंटला बेडवर झोपवल्यानंतर ह्या एनर्जी सोर्समधनं काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्या खड्यापर्यंत प्रिसाइजली फोकस केल्या जातात. सियामच्या आधारे तुम्ही बघू शकता. फोकस केल्यानंतर साधारणतः 2,500 ते 3,000 शॉक्स आपण खड्याला देतो. एवढे शॉक्स दिल्यानंतर खड्याचा अतिशय सूक्ष्म भुगा होतो आणि तो भुगा साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये नॅचरली आपल्या किडनीद्वारे लघवी वाटे बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे कुठलंही ऑपरेशन न करता आपण किडनी स्टोनची ट्रीटमेंट करू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पेशंटला सेम डे डिस्चार्ज केलं जातं, जेणेकरून पेशंटचं रुटीन डिस्टर्ब होत नाही. थँक्यू.